नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 30. गीतेमध्ये सांगितलेलं योगाचरण हे सर्वांनाच अनुसरता येण्यासारखं आहे. 5व्या अध्यायात थोडी प्रस्तावना करून मुख्यतः 6व्या अध्यायात ज्याचं नाव ध्यानयोग आहे, याला काहीजण आत्मसंयम योग असंही म्हणतात, तर या अध्यायात मनाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा कसा याचं विवरण केलेलं आहे. अत्यंत सुलभ रीतीनं ध्यान कसं करता येतं आणि त्याचं फल काय मिळू शकतं याचं विवेचन इथं केलं आहे. याशिवाय प्राणायाम क्रियेचा उल्लेख 4थ्या अध्यायात केलेला आहे. आपण आधी गीतेमध्ये प्राणायामासंबंधी काय म्हटलेलं आहे हे पाहून नंतर ध्यानधारणेचा सविस्तर विचार करूया. योग साधनेत प्राणायाम ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. गीतेत 4थ्या अध्यायात प्राणायामाच्या 3 प्रमुख क्रियांचा उल्लेख आहे. यज्ञांचे अनेक प्रकार सांगताना प्राणायाम हा सुद्धा एक यज्ञ आहे असं म्हटलेलं आहे. प्राण आणि अपान या शब्दांच्या अर्थाबद्दल थोडा मतभेद आहे. इथं लोकमान्य टिळकांनी ग्राह्य धरलेला अर्थ प्राण म्हणजे उच्छ्वास आणि अपान म्हणजे आत येणारा श्वास हा स्वीकारला आहे. इथं लोकमान्य टिळकांनी जे म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. यांच्या विविध तऱ्हेच्या नियंत्रणातून 3 मुख्य प्रकार संभवू शकतात. काही लोक प्राणाचा अपानात होम करतात, म्हणजे जिथं उच्छ्वास संपून श्वास सुरू होतो अर्थात पूरक क्रिया होते. आणखी कोणी अपानाचा प्राणात होम करतात, म्हणजे जिथं श्वास संपून उच्छ्वास सुरू होतो अर्थात रेचक क्रिया. तर आणखी कोणी प्राण आणि अपान दोन्हींचा निरोध करतात, म्हणजेच कुंभक क्रिया असं वर्णन आहे. याशिवाय आहार नियमित करून कित्येक लोक प्राणांचा प्राणाच्या ठायी होम करतात असंही म्हटलेलं आहे. ध्यानयोग ही सुलभ साधना आहे. शरीराला क्लेश देणारे हठयोगातील कठोर नियम न सांगता कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुलभ रीतीनं पाळता येतील असे सोपे नियम गीतेत या योगाच्या आचरणासाठी सांगितलेले आहेत. ते म्हणजे माफक आहार विहार, उपाशी राहायचं नाही आणि सपाटून खायचंही नाही, तसंच झोप अजिबात सोडायची नाही अथवा प्रमाणाबाहेर झोपायचेही नाही. कर्माचरण बेताचे ठेवायचे, म्हणजेच विहित कर्म योग्य तऱ्हेनं आचरायचे. पण अतिमहत्त्वाची गोष्ट जी सदैव लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे दीर्घ प्रयत्न आणि सतत अभ्यास यांची गरज. हा योग करण्यामागील उद्देश आहे आत्मविशुद्धी, अर्थात मनातील कामक्रोधादी विकारांवर नियंत्रण साध्य करणं. संपत्ती, सत्ता, संतती इत्यादी आधिभौतिक वस्तूंच्या लाभासाठी अथवा आधिदैविक शक्तींना प्रसन्न करून अतिमानवी सिद्धी प्राप्त करून घेण्याच्या उद्देशानं करायच्या साधनेपेक्षा ही साधना भिन्न आहे. तिलाच आत्मसंयम योग असं 4थ्या अध्यायात नाव दिलेलं आहे. तो ज्ञानानं प्रज्वलित केलेला अग्नी असून त्यात इंद्रियांच्या आणि प्राणांच्या कर्मांची आहुती देतात. हा यज्ञाचाच एक प्रकार सांगितलेला आहे. मनातील विकार काबूत ठेवून मन एकाग्र करायचं. हे करताना अंतिम उद्देश म्हणजे समाधी स्थिती साधायची आहे. श्री आदिशंकराचार्यांनी सामान्यांसाठी समाधीची व्याख्या शांत, निर्मल आणि प्रसन्न मनस्थिती अशी केली आहे. गीतेत याहून पुढची पायरी सांगितली आहे. या अवस्थेत
मनाशी दुःखाचा संसर्ग होऊ शकत नाही. इथं अतींद्रिय आणि केवळ बुद्धीलाच आकलन होऊ शकणारे असे आत्यंतिक सुख प्राप्त होते आणि प्रपंचातील कुठलाही लाभ या सुखापेक्षा कमी वाटू लागतो. इतकंच नाही तर कितीही मोठं दुःख माणसावर कोसळलं तरी ते त्याला विचलित करू शकत नाही. ही अवस्था असं वर्णन केलं आहे. श्री तुकाराम महाराज आनंदाचे डोही आनंद तरंग असं या अवस्थेचं वर्णन करतात. असा आनंद प्राप्त करणं यापेक्षा जीवनात मोठं साध्य कुठलं असू शकेल. ध्यानाच्या प्रक्रियेची सुरुवात कशी करावी हे 6व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापासून 14व्या श्लोकापर्यंत सांगितलं आहे. ध्यानधारणा करण्यासाठी जिथं बसायचं ते स्थान कसं एकांत आणि प्रशांत पण तरीही रमणीय असावं याचं मोठं गोड वर्णन श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. असं स्थान आपल्यासारख्या सामान्यांना नित्य उपयोगासाठी मिळायचं भाग्य कुठं असणार. आपण स्वच्छ अशी जागा आणि शांत अशी जागा शक्यतो निवडण्याचा प्रयत्न करावा. तिथं बसण्यासाठी फार उंच किंवा अगदी कमी उंची नसलेलं आसन असं मांडावं की ज्याच्यावर बसताना शरीराला कष्ट होणार नाहीत. ते आसन हलणार नाही, डुलणार नाही हीही खबरदारी घ्यावी. त्या आसनावर ताठ बसावं, डोळे मिटून घ्यावेत, दोन्ही भुवयांच्या मध्यावर दृष्टी केंद्रित करावी. असं जरी सांगितलं असलं तरी आपल्यासारख्या सामान्यांना ते कठीण आहे. पूज्य श्री वरदानंद स्वामीजींनी सुद्धा असं केल्यानं डोकं दुखायला लागून व्यत्यय येतो म्हणून हे करण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. इकडं तिकडं लक्ष देऊ नये. त्यानंतर शरीराच्या अनावश्यक हालचाली थांबवून सर्व पाश आणि इच्छा आकांक्षा आणि भयाधिक विकार थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून चित्त एकाग्र करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात करावी. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.